ज्ञानोबांनी सांगितलं, अरे माझा आज संसार सफळ झाला. कधी? आता वास्तविक पाहता प्रश्न असा पडतो, ज्ञानोबांनी संसार केला का हो? हा, विषयाला हात घातला तर आपलं हितच 2 तास जातात. पण आपल्याला बी शेंड खोडायची सवय लागली, पूर्ण विषय सांगतच नाहीत महाराज लोक. मला मुद्दा सांगायचा आहे बाबांनो, ज्ञानोबांनी संसार केलाच नाही, मग प्रमाण खोटं आहे का? प्रमाण खोटं म्हणाल तर आपली जीव जडून जाईल. ज्ञानोबांचं प्रमाण आहे, आजी संसार सुफळ झाला गे माय देखी येले. आज माझा संसार सुफळ झाला म्हणतात. कधी? देखी येले. कारण या जगतामध्ये देवाचे चरण, संतांचे चरण जर सोडले तर बाकीच्या सगळ्या गोष्टी लयाला जाणार आहेत. सगळं माईक माल आहे महाराज. माईक माल हा टिकाऊ असतो का हो? टिकाऊ नाही. मग आपलं मन स्थिर कुठं करायला पाहिजे माणसाने? याच्यासाठी महाराजांनी लक्षणं सांगितलेत. सामान्य माणसाला सहजासहजी वृत्ती स्थिर राहू शकत नाही. म्हणून जिथं माणसाची वृत्ती स्थिर राहील असं एकमेव ठिकाण आहे, त्याचं पहिलं लक्षण तुकोबारायने सांगितली, समचरण. आता समचरण ही लक्षणं आपण 10 अवतारामध्येच बसवायची. बाकीचा फापट पसार आपल्याला देणं घेणं नाही. पहिला अवतार आहे देवाचा माशाचा. समचरण म्हणजे समान चरण, बरोबर, समान पाय. आता हे लक्षण पायाकडे, माशाकडे जातं का हो? माशाला पाय आहेत का? हा, आहेत का नाहीत? बघितलेत का तुम्ही? मग कसं काय लगेच ठासून सांगताय? आम्ही ज्या गल्लीत राहतो ती सगळी गल्ली कोळ्याची आणि त्यांचा धंदा. मला मुद्दा सांगायचा आहे, म्हणजे समचरण ही लक्षणं माशाकडे जाऊ शकत नाही. चला पुढे. त्याच्या पुढचा अवतार कोणता आहे? कश्य म्हणजे कासव. आता समचरण 2 पाय येतील का 4 पाय येतील? अपेक्षा तुकोबारायनं काय आहे? 2 पायाची. कासवाला किती पाय आहेत? 4. म्हणजे समचरण ही लक्षणात त्याच्याकडे जाते का? चला पुढं. तिसरा अवतार देवाचा कोणता आहे? वराह. वराहाला म्हणजे डुकराला किती पाय आहेत? म्हणजे परत हे लक्षण तिकडे जातंय का? चला पुढे. एक एक टप्पा करत जायचं आपल्याला. चौथा अवतार वामन अवतार. वामन आहे का नरसिंह आहे? नरसिंह आहे का? मला सुधरत नाही म्हणून बापू तुम्हाला विचारतोय. वामन अवतार हा बटू अवतार आहे. मग बटू अवतारामध्ये देवाचे लहान पाय आहेत. म्हणजे ते हे समचरण लक्षण तिकडे जात आहे का? नाही जात. चला पुढं. त्याच्या पुढचा अवतार कोणता आहे? नरसिंह अवतार आहे. नरसिंह अवतारामध्ये देवाला पाय किती आहेत? 2च आहे. मग तुम्ही म्हणताल 2 पाय आहेत म्हणून त्या अवताराकडे ते लक्षण घालवावं लागेल समचरण. आता देवाच्या अवतार जर बघितला तर अवतारामध्ये देवानं पाय समान ठेवलेत का अंतर ठेवले? नरसिंह अवतार, नरसिंह अवतार कोणासाठी घेतला? प्रल्हादासाठी. आणि हिरण्यकशिपूला मारायचं होतं. त्याला मारताना त्याला देवाला कुठं घ्यावं लागलं होतं? मांडीवरती घ्यावं लागलं होतं, बरोबर आहे. मग मला सांगा, पाय जोडून जर बॅलन्स राहील का देवा हिरण्यकशिपूचा? मग त्याच्यासाठी देवाला बॅलन्स ठेवण्यासाठी देवाला काय करावं लागलं? अंतर, बरोबर आहे. हे आपलं सामान्य भाषा आहे. आपण काय ती शास्त्र विस्त्र शिकलेलो नाही, ही आपलं गावंढाळ भाषा. मला मुद्दा सांगायचा आहे, पटलं तर घ्या, नाही तर माझी मला परत द्या. देवाचं समचरण हे लक्षण नरसिंह अवतारामध्ये पण नाही जात, कारण दोन्ही पायामध्ये अंतर आहे. चला पुढं. त्याच्या पुढचा अवतार परशुराम. परशुराम अवतारामध्ये देवाला आणि प्रभू रामचंद्राला दोन्ही अवतारामध्ये हातामध्ये काय घ्यावं लागलं? कोणतं शस्त्र होतं त्यांच्या हातामध्ये? परशु. आणि ह्याच्यामध्ये राम अवतारामध्ये धनुष्य. बरोबर आहे. दोन्ही पाय समान ठेवून जर आपण मारामारी करायचं म्हणलं तर करता येते का? मग त्याला काय करावं लागतं? ऍक्शन, आक्रमण, बरोबर आहे. म्हणजे मारामारी मी केली नाही बरं का, पण मला तुम्ही म्हणताल महाराजाला सगळं. मला मुद्दा सांगायचा आहे, परशु दोन्ही अवतार समान, पाय समान ठेवून हात मारता येत नाही. त्याच्यासाठी देवाला पाय मागं घ्यावा लागतो, पुढं घ्यावा लागतो. चला पुढं. प्रभू रामचंद्रामध्ये धनुष्य, 2 पाय समान ठेवून धनुष्य लावता येतो का? काही एक पाय मागं घ्यावा लागतोय? प्रभू रामचंद्राचे इथं समोरच रूप आहे, बरोबर आहे.
मला मुद्दा सांगायचा आहे. चला पुढं. रामाच्या अवतारानंतर कृष्ण अवतार आहे. कृष्ण अवतारामध्ये देवानं 2 पाय आहेत, पण समान आहेत का? 3 ठिकाणी वाकडं झाले. हातामध्ये बासरी घेतली, त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माये, ठाण मांडोनिया माये. बरोबर आहे. म्हणजे दीडका अवतार आहे देवाचा. पाय कसा घेतलेला आहे? म्हणजे समान समचरण ही लक्षणात तुकोबारांची त्या अवतारात जाते का? द्या सगळे सोडून. आता या पंढरपुरामध्ये एकमेव जगातामध्ये एकमेव देव असा आहे की त्याच्या पायाचं दर्शन आपल्याला डोकं ठेवून घेता येतं. कुठंही जर गेला पंढरपूर सोडून जगतामध्ये कुठंही जावा, पायाचं दर्शन 10-10 फुटावरून 20-20 फुटावरून बघा देव. पण हा कटावरची कर ठेवून असणार. हे ज्ञानोबराय तुकोबारायचे हे संत महाराज लोकांचे उपकार आहेत बरं का. हे आपल्यासाठी उभा राहिला आहे. पुंडलिकरायचे उपकार आहे ते. पुंडलिका दिधला वर. मला मुद्दा तिकडं नाही न्यायचा. मला फक्त एकमेव सांगायचं आहे, हा अवताराकडे जर बघितलं तर समचरण पहिलं लक्षण गेलं. चला पुढं. समदृष्टी. आता समदृष्टी ही लक्षण म्हणजे देवाला सगळी लेकरं सारखी. मग सगळी लेकरं सारखी म्हणल्यानंतर सगळ्या लेकराचा अधिकार सारखा पाहिजे का नाही? पण सारखा आहे का? मला सांगा, थोरला मुलगा पण देवाचंच लेकरू आणि धाकटा मुलगा पण देवाचं लेकरू, समान अधिकार आहे का हो? मी माझं सांगतोय बरं का, तुमचं नाही सांगत. हा, माझी देवाकडे तक्रार आहे. देवा, मलाही जन्म तुझ्यापासूनच आहे आणि थोरल्या भावालाही जन्म तुझ्यापासूनच आहे. मग सगळा मान थोरल्याला. आम्ही आबाळात पडलोय काय? माझ्या प्रपंचाकडे नेऊ नका ह्या गोष्टी. मला मुद्दा पटवून द्यायचा आहे. आपल्या जीवनामध्ये अनुभव काय येतो? आता साधं विचार करा. काळे पण कुणाला आवडतं का? काळं काळं माणसाला गोरा असावं वाटतं का काळं असावं वाटतं? हा, गोरा असा वाटतं. बरोबर आहे. मग हे औषध घेऊन आलो मी येताना गोऱ्याचं पण बरं का. जाता जाता चुटका सांगतो तुम्हाला, कारण आता दोन्ही पण धंदा करावा लागतात. एका धंद्यात आमचं भागं ना. म्हणून मला मुद्दा सांगायचा आहे. मी औषध घेऊन आलोय. बापू तुमच्यासाठी पण आणले, भाऊजी तुमच्यासाठी पण आणले. आता काय तुमचा उपयोग नाही म्हणा, पण वाटतं का नाही गोरं व्हावं? गोरं पण बघितलं, एखादं पोरगं बघितलं गोरं व्हावं वाटतं का नाही? मग साधं औषध आहे माझ्याकडं. काय करू नका तुम्ही. औषध काय आहे ऐका. तुम्ही फक्त एक काम करायचं. या जन्मामध्ये जेवढं तुमच्याकडे एक 10-5 तोळं सोनं जेवढं आहे का नाही, तेवढं सोनं माझ्यासारख्या वारकऱ्याला दान करा. किती सोपं औषध आहे. पुढचं ऐका. पुढचं ऐका. माणसं 10 तोळं द्यायला पण बसलीत मला, पण त्यांना रिझल्ट लगी पाहिजे. माझ्या बापाच्यानं मी रिझल्ट आज देऊ शकत नाही. सोनं दान या जन्मात करायचं मला आत्ता, आणि त्याचा रिझल्ट त्याच्यासाठी दुसरा जन्म आहे. या जन्मामध्ये कनकदाने सुवर्ण कांती, या जन्मात सोनं दान करायचं आणि त्या सोन्यासारखा जन्म पुढचा. म्हणून आपण गोऱ्या माणसावर जळायचं नाही. त्यांनी मागच्या जन्मात सोनं दान केलेलं आहे म्हणून आज त्यांना सोन्यासारखी कांती. तुम्हाला जर पाहिजेच असेल तर या जन्मात सोनं दान करा. मला मी कुठून फुटलोय काय सांगत होतो? कीर्तन. समान भेद. देवाला सगळी लेकरं सारखी आहेत का नाही? आणि महाराजांनी लक्षणं काय केले? समदृष्टी. आपल्याला अनुभव काय? एकाला उंच कुळात घातलंय, एकाला नीच कुळामध्ये घातलंय, एकाला गोरं केलंय, एकाला काळं केलंय, एकाला गरीब केलंय, एकाला श्रीमंत केलंय, एकाला सरपंच केलंय, एकाला सदस्य केले. मग आद्याकर देवानं सगळ्याला सारख्याला बघायला पाहिजे. एकाला महाराज केलंय तर एकाला चोपदार केलंय, एकाला पकवाजा केले. अधिकार सगळ्याला सारखा पाहिजे का नाही? आपला अनुभव आहे का नाही? मग देवाकडे समदृष्टी ही लक्षणात जाते का? म्हणा की नाही. जात नसेल तर सांगणारे कोण आहेत? कोण आहेत? आलं मनाला, बसलं उन्हाला, घेतली पाठी, निघाले शानाला. अशी अक्षर नाहीत माझ्या तुकोबारायांची. ही अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. एक अक्षर म्हणजे एक ब्रह्म आहे.
ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात त्या अर्थी समदृष्टी. आता हे आपल्या मनाच्या दृष्टी सगळ्या, कारण का बघण्याची दृष्टी आपण बदलतोय. आपल्याला दृष्टी सगळ्याला सारखी दिली आहे देवानं, पण बघताना आपण ती दृष्टी ठेवून बघतो का? जे जे भेटे भूत, ही दृष्टी ठेवून बघतो का आपण? आपल्याला वैरी दिसतोय बघायला लागले की, वैरी नाही. जे जे भेटे भूत ते ते माने जे. मग ही दृष्टी ठेवा ना, मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय अनुभव येतोय बघा. आमची अशी दृष्टी राहू शकत नाही आणि आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होऊ शकत नाही. राक्षस लोकांचा बिन तक्रार गेली देवाकडं. सगळे राक्षस सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि देवाकडे अर्ज केला. सगळे भगवान परमात्माकडे मोर्चा घेऊन गेले. देवा आमची तक्रार आहे. देव म्हणला काय तक्रार आहे? अरे आम्ही पण तुझीच पोटची लेकरं आहेत. दिती आदिती कुणापासून झाले? भगवंत एकले न कंठवेशी म्हणून येणे केली निर्माण 14 भुवन गगन चंद्र सूर्य मेघ पंचमहा ऐसा लागविया माया सूत्रधार. जगाचा सूत्रधार देवा तू आहे. तुझ्यापासूनच आम्हाला जन्म आहे. गणपतीला पण कुणापासून जन्म आहे? तुझ्यापासूनच आहे. मग त्याला पूजेचा मान दिलाय आणि आम्हाला खेटराचा. देवा तू भेद केलायस. तक्रार अर्ज कुणाचा? राक्षसांचा. देव म्हणला काय हरकत नाही, उद्याच्याला दुपारी 12 वाजता खर्डीला या, तुमच्या तक्रारीचं निवारण करतो. म्हणले कशाला यायचं उद्या खर्डीला? काय नाही म्हणले या जेवायला. सगळे राक्षस मान खाली घालून गेले. रात्रभर कुणी जेवलंच नाही, कारण आमंत्रण कुणाचं होतं? देवाचं होतं. त्यामुळं असली माल मिळेल का डुप्लिकेट? डालडा मिळेल का गावरान तूप? सगळा ओरिजिनल माल मिळणार आहे. रात्री कुणी जेवलंच नाही महाराज. देवानं सगळे राक्षस निघून गेले की फोन उचलला आणि लावला दुसऱ्या पार्टीला. दुसरी पार्टी कोण होती? सगळे देव होते आणि त्या देवाचा म्होरक्या जो होता ब्रह्मदेव. हॅलो मी बाबूराव बोलतोय. काय देवा? काय नाही रे, उद्याच्याला जेवायला या खर्डीला. देवा काय मध्ये आधी? काय नाही माझा वाढदिवस आहे. आता लोक कशाचा पण वाढदिवस करायला लागलेत. बरोबर आहे. आपल्या जीवनातला वाढदिवस असतो का कमी दिवस असतो? खरं सांगा महाराजासमोर. कमी. आणि आपण साजरा काय करतोय? आपल्या पायातली चप्पल आपणच हाणून घेतली पाहिजे का नाही? पण असलं बोलायचं म्हणलं की माझीच बायको मला म्हणते पोराचा वाढदिवस आहे केक घेऊन या. आम्हाला काय अधिकार राहिला? मग मला मुद्दा सांगायचा आहे. मी काय सांगत होतो? सगळ्यांच्या तक्रारी आपलं ब्रह्मदेवानं सांगितलं काय हरकत नाही देवा. सगळे देव, दिवस उजळला, दोन्ही पार्ट्या आल्या. देव समोर मंडप दिलेला होता. भगवंतानं सगळ्याचं स्वागत केलं दोन्ही पार्टीचं. उजव्या हाताला एक पार्टी बसवली, डाव्या हाताला एक पार्टी बसवली आणि देवानं सांगितलं, विचारलं बाबांनो कशाला आलाय? कशाला आले ते सगळे? बरोबर. जेवायला. काय हरकत नाही. तुम्हाला जेवण पाहिजे का? हो. मग माझ्या 2 अटी आहेत. 8 मंजूर. आता फुकट मिळतंय सरपण म्हणलं लोक झोपायला पण. मला मुद्दा सांगायचा आहे. फुकट मिळतंय मला अटी सांगायच्या आधी 8 मंजूर द्यावा. अरे म्हणजे अटी तर ऐका. मग अटी सांगितल्या देवानं. पहिली अट आहे म्हणला माझी. दोन्ही पार्टीला सांगितलं बरं का. पहिली अट माझी आहे, तुम्हाला जेवणाची वेळ ठरवावी लागेल. चुळबुल चालू झाली. किती वेळ जेवायला लागतो आपल्याला? किती वेळ लागतो तुम्हाला? 15-20 अर्धा तास. बरोबर आहे. घळघळून. हां बरोबर. ठीक आहे. हे म्हणले सगळे दोन्ही पार्ट्या म्हणले देवा अर्धा तास. माल ओरिजिनल आहे. माल बघितल्या पश्चाताप होईल तुम्हाला. ठीक. 1 तास बोनस तुम्हाला. 1 तास ठरला जेवणाची वेळ. 1 तास. पहिली 8 मंजूर. देवा दुसरी 8 सांग. देवानं दुसरी 8 सांगितली. हे बघा म्हणला तुमच्या हाताच्या मी सगळ्या मापानं कामट्या आणल्यात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? ती केळीच्या ह्याला उभी करतात ती काठी म्हणतात का कामट्या म्हणतात? कारण ते काय गाव बदललं की पाणी बदलतं म्हणतात आपल्याकडे माहीत. आमच्या पंढरपूरला आमची एक पद्धत आहे. आमच्या पंढरपूरला माणसं मेल्यावर जातात. आणि तुमच्याकडं? हां मला मुद्दा सांगायचा आहे.
हाताच्या कामट्या आहेत म्हणले, प्रत्येकानं 2-2 कामट्या घ्यायच्या, हात बांधायचे आणि जेवायला बसायचं. तुम्हाला पाहिजे तो माल खायला मिळेल. देवानं बरं का सांगितलं, पाहिजे तेवढं खायला मिळेल, पाहिजे ते खायला मिळेल. आणि अजून एक ऑफर दिली, किती पण खावा, बिल माझ्या नावावर फाडा. आता मला सांगा, आपण जर हॉटेलात जेवायला गेलो आणि योगायोगानं आपला वाढदिवस असेल तर आपण जेवण करताना कसं जेवतो? हा, ए मसाला पापड आण असं म्हणतो का? गप्पच बसायला असतो. ज्याचा वाढदिवस असतं, जीव पैसे देणार असतं, ती काय करत असतं? गप्पच बस. त्याला खाऊ वाटत असतं सगळं, पण म्हणलं आपण खाल्लं की बिल. पण त्याला जर कळलं जेवताना बिल महाराज देणार आहे, ती कसं खातं? करा हिशोब, तुमचा पण करा हिशोब. हा, देवानं सांगितलं काळजी करू नका, पाहिजे तेवढं खावा, पाहिजे ते खावा, पण किती वेळात? तासात. हाताला 8 मंजूर. ठीक आहे, दोन्ही 8 मंजूर केल्या, सह्या केल्या, कागद देवानं चिटकवली दोन्हीकडे 2. म्हणजे जेवायला बसा. पहिल्यांदा कोण बसणार? शहाणी माणसं पाठीमागं थांबतात, बरोबर आहे. हां, शहाणी कोण होते ह्याच्यात? देव शहाणे होते. त्यांनी सांगितलं, देवा आधी त्याच पार्टीला जीव घाल. आमचं नाहीतर हिथं जर परत जर देवानं जर ह्या पार्टीला जेवायला दिलं असतं तर त्यांची खुट्टा बळकट झाला असता. देवा बघ, हिथं सुद्धा तू काय केलं. त्यांची तक्रार काय आहे? देव मत्सर करतोय, भेद करतोय, समान ठेवत नाही. ही तक्रार कोणाची आहे? राक्षसांची आहे. ठीक आहे देवा, 8 मंजूर म्हणल्याबरोबर राक्षसाने बी माना डोलवल्या, बसली जेवायला. हे बघा, आता 8 वाजलेत, 8 ते 9 तुमची वेळ आहे. बांधा कामट्या हाताला. सगळे राक्षस गेले, हाताला 2-2 हाताला कामट्या बांधल्या, बसली जेवायला. आता जिथं आईनं स्वयंपाक केलाय महाराज, सुगंध, पोट भरायचं महाराज, नसतं वासानं पोट भरायला लागलं होतं. किती खावं कळलं नाही ह्यांना. आणि सगळेजण अशी भूक लागली होते. पुंडली नाही जे हरे राम हरे, तसलं काय कुठल्या जातीची माणसं होती ती? म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आपण गजर केल्याशिवाय नाही. मला मुद्दा सांगायचा आहे, ते कोण होते? राक्षस होते. त्यामुळे त्यांच्याकडे विचार नव्हता. जेवणाच्या आधी देवाचं नाव घ्यावं हा विचार त्यांच्याकडं नव्हता. आता जी माणसं जेवाच्या आधी देवाचं नाव घेत नाहीत त्यांना मी म्हणणार नाही, मला घरी सुरक्षित जायचंय. मला मुद्दा सांगायचा, लक्षात घ्या. सगळेजण मग एकाला जामन आवडत होते आणि ओरिजिनल तुपातले तळलेले जामन होते महाराज. आता चमच्याने घेऊन खायली, ही जात चमच्याने खायची होती का महाराज? त्यानं अशी मूठ मारली. कशाची? जामनाची. जामन ह्याच्याकडे बघतोय, ही जामनाकडे बघतोय. आणि पोटात आग पडली आहे. किती जामन खायला असं झालं, मूठ मारली आणि खावं लागला. तोंडात का? म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकताय सगळे. महाराज काय कीर्तन सगळं फेरा मारला, असा गर्र करून फिरलं, कुठल्या तर बाजून जाईल, कुठल्या तर वरण, इकडं तिकडं सगळ्या दिशा फिरलं. पण शेवटचा पर्याय म्हणला त्यानं, ती जामन अशी घेतली आणि वरच्या आळीला नेलं आणि खालनं बघितलं त्यानं. म्हणला ही बघा, कदाचित आपलं मग एक सोडाव की ह्या जातीनं. ही कुठल्या जातीची होती? नाही, मी पुढे बोलणार नाही. महाराज अशी मूठ ओपन केली की जामन जी सुटले ती तोंडात गेले असतील का? ही सरळ जातीचं होतं का वाकड्या जातीचं होतं? मी कुणालाही काही बोलत नाही, मला फक्त लक्षणं मी विचारतोय तुम्हाला. एकही जामन तोंडात गेला नाही. एक जामन चालला पण मिशी जाड होती त्याची, बॉक्स कट होता, ती काय मिशी तोंडात काय जायना. आणि ह्याच्यामध्ये 9 वाजलेले कळलं नाही. देवानं बेल वाजवले की बॉम्बला, देवा सोन्यासारखं अन्न होतं रे देवा. तुम्हाला आम्ही आधीच सांगितलंय, तुम्ही अर्धा तास मागितलाय, मी किती दिलाय? 8 मंजूर कुणी केली? नाईलाज झाला. सगळी बाजूला बसली, सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आता गंमत सांगतो तुम्हाला, स्वतःचं पोरगं नापास झाल्यावर वाईट वाटतं बापू, का शेजाऱ्याचं पोरगं पास झाल्यावर वाईट वाटतं? नीट विचार करून उत्तर द्या.
स्वतःचं पोरग नापास झाल्यावर वाईट वाटतं का शेजाऱ्याचं पोरग पास झाल्यावर वाईट वाटतं? कधी कधी वाटतं स्वतः मेलेलं असतं, नापास झालेलं असतं, पण ह्याच्या पोटात गोळा कधी उठतो? शेजाऱ्याचं पोरग. देव वाटोळ करत नाही आपलं, ही वृत्ती वाटोळ करते. मला मुद्दा सांगायचा आहे. सगळे बाजूला उभा राहिले. आता म्हणजे देव काय पार्शलिटी करतोय बघायचंय. देवानं लगेच सांगितलं तुमचा टायमिंग संपलाय, बाजूला व्हा. सगळे देवाने बसले. आता देव ही जात हुशार, बरोबर आहे. हां, त्यांनी बसतानाच गेल्या वर्षी आपल्या सीताराम महाराजांची महापंगत असते का, त्या पंक्तीला येऊन जीवन गेलेत. सगळे देव येऊन गेलेत, जीवन गेलेत. आणि त्यांनी ती आपल्या वारकऱ्याची पंगत बसलेली बघितली होती. वारकऱ्याची पंगत 36 का 63? किती? 63 म्हणजे तोंडावर 63 म्हणजे कितीवर किती? 6 वर 3 म्हणजे तोंडावर तोंड. 36 म्हणजे कितीवर किती? बरोबर आहे. आता हे माझ्यासमोर दोघं पण पकवाजे बसले. ही 36 आहे का 63 आहे? हा, 63 आहे. अशी सगळे देव जेवायला बसले. देवानं लगेच परवानगी दिली नाही. त्या जातीला सगळी उभारली होती का ना, त्या जातीला सांगितलं बघा म्हणले मी काय पार्सलिटी केली आहे का. जे अन्न तुमच्या ताटात होतं तेच अन्न ह्यांच्या ताटात आहे का बघा, अगोदर चेक करा. सगळ्यांनी मान खाली घालून बघितलं तर सगळं आपलाच माल. ठीक आहे, जी 8 तुम्हाला घातली आहे तीच 8 सगळ्या देवाने हात वर करायला लावले. बघा हाताला कामट्या आहेत, जेवण तेच आहे, वेळ तीच आहे, आटी सगळं करू द्या का आता चालू म्हणले. होय हो देवा आता सगळं आमचं सारखं आहे म्हणले, करू दे चालून. देवांना सांगितलं 9 वाजलेत, 10 वाजता तुम्ही संपणार आहे. करा चालू, करा चालू म्हणलं की त्यातलं हुशार आमचा अण्णाचा नातू होता. एकामेकाला ही शानी माणसं डोळ्यानं बोलतात का तोंडानं बोलतात? नजरेनं बोलतात का तोंडानं बोलतात? नजरेनं बोलतात, बरोबर आहे. महाराज आमच्या ह्या माऊलीनं गजर केला. महाराज बोला पुंडले, खचून गजर केला. आणि या माऊलीनं या माऊलीकडे बघितलं, नजरेला नजर भिडवली आणि तीच नजर खाली ताटाकडे फिरवली. कुणी? माऊलीनं. माऊलीला एवढंच सांगायचं होतं बाबा मला त्यानं जिलेबी कडक माल लागत होता ह्याला, जिलेबीचं एवढं लय आवडत होतं ह्याला, म्हणून ती नजर फिरवली आणि जिलेबीवर स्थिर केली. ही पण हुशार होता, ही पण काय कच्चा नव्हता. म्हणला माऊलीला काय खाऊ वाटते? जिलेबी. एका मिनिटात ह्यानं काय केलं? जिलेबी उचलली. कुणाच्या ताटातली? किती फरक आहे अजूनही ऐका. स्वतःच्या ताटातली नाही, त्यानं माऊलीच्याच ताटातली जिलेबी उचलली आणि कुणाच्या तोंडात घातली? माऊलीने तृप्तीची ढेकर दिली. माऊलीचं पोट भरल्यानंतर माऊली काय आपलपोटी नव्हता. त्यानंतर लगेच लेकराकडे बघितलं. म्हणला लगेच लेकरानं ज्या मग खाऊ वाटत होते, मऊ मऊ माल घेतला, जेवण टाकला तोंडात. 10 मिनिटात जेवण. ही कडेला उभारलेली कोण होती? नक्की का? मग आपण कडेला उभारलेलो आहे का आतमध्ये जेवायला बसलेलं? खरं सांगा तुम्हाला. महाराजाचे ज्याच्या जीवनामध्ये 63चा आकडा आहे ते बसलेले आहेत आणि ज्याच्या जीवनामध्ये 36चा आकडा आहेत ते सगळे उभारलेले आहेत. म्हणून जीवन सुखकर बनवायचं असेल तर जीवनामध्ये 36 टाकून द्या बाबांनो. प्रपंचातही असू द्या नाही परमार्थातही असू द्या. ज्याच्या जीवनामध्ये 36 आहे, नवरा बायकोमध्ये 36 असल्यानंतर संसार सुखाचा होईल का? नाही. म्हणून परमार्थात पण 63 पाहिजे. आणि 2 मिनिटात जेवण झालं आणि राक्षसाने सगळ्या मान खाली घातली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, राक्षसांनी तक्रार काय होती? देवाला लक्षणं लावू नका म्हणत होते. कोणतं? समदृष्टी. देवानं सगळ्याला अधिकार सारखा दिलाय का नाही? सगळ्याला अधिकार सारखा दिलाय. माझ्या ज्ञानोबाने टाहो पडून सांगितलं, या रे लहान
माझ्या ज्ञानोबाराने तर सगळ्यालाच हाक मारली महाराज. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. देवानं सगळ्याला अधिकार सांगायला सकळाशी येते आहे, सगळ्याला अधिकार आहे बाबानो. महाराजांची भक्ती करायचा अधिकार फक्त महाराजालाच आहे का? नुसते आमच्या काकांनाच आहे का? नुसत्या सेवेधाऱ्यांनाच आहे का? नाही बाबानो, सगळ्याला आहे. तुम्ही कसेही असाच, देवानं सगळ्याला अधिकार. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला जीवन सुखमय बनवायचं असेल तर जीवनामध्ये 63 का 36. मग आता महाराजांचा प्रसाद आपण घेऊन जाताना जीवनामध्ये 36 न्यायचा का 63 न्यायचा? हां बस. जर तुमच्या आयुष्यात जर कमी काय पडलं तर आयुष्यभर मी तुमच्या घरी पाणी भरतो, पण नेताना 36 नेऊ नका, 63 न्या. हां, म्हणून महाराजांनी लक्षणा केली देवा समचरण असणाऱ्या, समदृष्टी असणाऱ्या. आणि तिसरं लक्षण केलं महाराजांनी सगळ्यात भगवान परमात्मा. किती सुंदर आहे हो, सुंदर उभे